नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेदार खेळ लक्ष्य पूर्ण करणे। जमिनीवर इंग्रजी अंक 8 काढा। मातांचे 2 गट करून त्यांना ओळीत उभे करा। लीडर मातेने 1 2 3 म्हटल्यावर प्रत्येक आई चेंडू घेऊन 8 चा फेरा मारून परत येईल आणि चेंडू पुढच्या मातेकडे देईल। सर्व मातांनी पाळीपाळीने पळायचे आहे। जो गट आधी लक्ष्य पूर्ण करेल तो विजेता ठरेल। ज्या मातांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करा। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। बाळाचं रडणं हे अतिशय सामान्य गोष्ट आहे। रडण्याच्या माध्यमातून बाळ आपल्याला काहीतरी हवं आहे किंवा त्याला काहीतरी त्रास होत आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतं। चला तर मग बाळ कोणकोणत्या कारणामुळे रडू शकतं ते समजून घेऊया। भूक लागणे, पोटात गॅस होणे, लंगोट ओले होणे, दात येणे। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपापले विचार सांगावे। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। या खेळामुळे हळूहळू मुलांमध्ये लिहिण्याची तयारी सुरू होते। मुलांना हाताची पकड, लक्ष केंद्रित करणे आणि दिशा समजून घेणे हे शिकायला मिळते। आई बाळाच्या हातात बांगडी देईल आणि ती मुठीत पकडण्यासाठी बाळाला प्रोत्साहित करेल। यामुळे बाळाच्या हाताची पकड मजबूत होते आणि त्याची सूक्ष्म मोटर कौशल्ये विकसित होतात। मुलांच्या हातात पेन्सिल द्या आणि त्यांना जमिनीवर किंवा भिंतीवर मनसोक्त रेघा काढण्यासाठी प्रोत्साहित करा। यामुळे मुलांच्या हाताची तसेच बोटांची पकड मजबूत होते आणि लेखनाची प्राथमिक तयारी विकसित होते। मुलांना कागदावर पेन्सिलने डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली रेघा काढून दाखवा। त्यानंतर मुलांनाही तशाच रेघा काढण्यासाठी प्रोत्साहित करा। ही क्रिया मुलांना लिहिण्याची दिशा आणि हातांवर नियंत्रण शिकवण्यासाठी उपयुक्त ठरते। मुलांना कागदावर पेन्सिलने एक गोल काढून दाखवा आणि त्यांना सांगा, पाहिलंस ना, आपण गोल बनवला। त्यानंतर मुलांनाही तसाच गोल काढण्यासाठी प्रोत्साहित करा। हा सराव मुलांच्या डोळे हात समन्वयास चालना देतो, तसेच भौमितिक आकारांचीही समज विकसित करतो। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथेच संपत आहे। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। हसत खेळत रहा। नमस्कार।